Hello, welcome to Inspire Science Academy. Today we are going to learn the topic mathematical logic. तर हा टॉपिक आपल्याला 12वी मध्ये चॅप्टर नंबर 1 इन मॅथ्स 1 तिथे दिसेल. टॉपिक अंडरस्टँडिंगला खूप इझी आहे. फक्त काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. तर एक एक कन्सेप्ट आपण बघूया. तर पहिली कन्सेप्ट आहे दॅट इज स्टेटमेंट. बेसिकली मॅथ्स मध्ये आपल्याला या चॅप्टर मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये या चॅप्टरचा कोर पार्ट स्टडी करताना एक महत्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे दॅट इज स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजे नॉर्मली जर आपण बघितलं की कॉम्बिनेशन ऑफ वर्ड असं आपण म्हणतो, ठीक आहे, वाक्य म्हणतो त्याला मराठी भाषेमध्ये. तर ते वाक्य नाहीये फक्त. तर स्टेटमेंट हे एक वेगळी गोष्ट आहे वाक्यापेक्षा, सेंटेन्स पेक्षा एक वेगळी गोष्ट आहे ती. दॅट इज की काय आहे ती वेगळी गोष्ट, ती आपण आता स्टडी करणार आहे की स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय आणि मॅथ्स मध्ये त्याचा यूज काय असतो. तर मॅथ्स मध्ये बेसिकली हा यूज कोडिंग मध्ये आपल्याला होतो. ह्याचा यूज कोडिंग मध्ये सुद्धा बायनरी लँग्वेज स्टडी करताना, तर ते पुढे यूज आहेत आपल्याला सर्किट्स मध्ये होतो, डिझाईन करताना सर्किट्स. ठीक आहे. सो बेसिक आपण चालू करूया ह्या चॅप्टरच्या एबीसीडी पासून. सो पहिला पार्ट आहे लॉजिक मधला, दॅट इज स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? असं वाक्य, स्टेटमेंट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. ओके, असं सेंटेन्स विच कॅन बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. हे ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे सायमल्टेनियसली आपण अशा एखाद्या वाक्याला उत्तर देऊ शकत नाही की ते ट्रू पण आहे फॉल्स पण आहे. ओके, सो स्टेटमेंट म्हणजे असं सेंटेन्स आहे की विच कॅन बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. सो ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर देऊ शकलो आपण, ठीक आहे, समोरच्या सेंटेन्सला और क्वेश्चनला, देन इट इज स्टेटमेंट. ओके. सो मॅथ्स मध्ये आपण स्टेटमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा डिनोट करण्यासाठी स्मॉल पी क्यू आर असे लेटर यूज करतो. आपल्याला पुढे भरपूर डिटेलमध्ये आहे. ओके, सो स्टेटमेंटची बेसिक डेफिनेशन काय? अ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. सो सायमल्टेनियसली ट्रू पण नाही होऊ शकत आणि फॉल्स पण नाही होऊ शकत. आपण काय एक्झाम्पल बघूया स्टेटमेंट्सचे. ओके, बट बिफोर दॅट द कन्सेप्ट इज देअर दॅट इज ट्रूथ व्हॅल्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? समजा आपण जसं की स्टेटमेंट आहे का नाही ते गेस करण्यासाठी काय ठरवणार की त्या क्वेश्चनला आपण आन्सर ट्रू ऑर फॉल्स मध्ये देऊ शकतो का नाही. जर आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचं किंवा सेंटेन्सचं आन्सर ट्रू ऑर फॉल्स मध्ये येत असेल तर त्याला आपण बोलणार स्टेटमेंट. जर नसेल येत तर ते स्टेटमेंट नाहीये, एवढंच लक्षात ठेवा. सो जर आपल्या दिलेल्या क्वेश्चनला दिलेला आन्सर हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी. आणि जर ते आन्सर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एफ. सो ई स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. बरोबर आहे. एक तर ट्रू तरी असेल नाहीतर फॉल्स तरी असेल. सो जर आपलं स्टेटमेंट हे ट्रू असेल देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आणि सायमल्टेनियसली जर आपलं दिलेलं स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एफ. सो आतापर्यंत आपण काय शिकलो समराईज करूया 2 मिनिटांमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा लॉजिक चॅप्टर मध्ये आपल्याला पहिली कन्सेप्ट शिकायला भेटली दॅट इज स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे फक्त नॉर्मल एक सेंटेन्स नाहीये, तर स्टेटमेंट म्हणजे त्यापेक्षा एक पुढची गोष्ट आहे. स्टेटमेंट म्हणजे काय? आपल्याला एखादं वाक्य दिलं, जर आपण त्या वाक्याला आन्सर किंवा सॅटिस्फाय करू शकतो इन टर्म्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स मध्ये जर आपण आन्सर देऊ शकलो, मे बी ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दॅट डझंट मेक एनी डिफरन्स. ठीक आहे. सो त्या टाईपच्या सेंटेन्सला आपण बोलतो स्टेटमेंट. आणि जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी. आणि ते स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? सो एवढ्याच 2 गोष्टी आपण शिकलो. याच्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो दॅट विल बी ऑफ 2 मार्क की डिसाइड वेदर द गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट ऑर नॉट, or if it is a statement, if it is a statement then what is its truth value. So आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आफ्टर दॅट we will get everything clear. So first example is what? Sun rises in the east. आता बेसिकली त्या वाक्याकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ह्याला ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर देऊ शकता का नाही? येस, देऊ शकतो. ठीक आहे. सो हे झालं मग तुमचं स्टेटमेंट. दुसरं काय आहे? येस, ह्याचा आन्सर ट्रू आहे का फॉल्स आहे? ह्याचा आन्सर ट्रू आहे, मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एवढं सिंपल आहे. 2 मार्कला क्वेश्चन येणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नॅचरल नंबर इज अन इंटिजर. सो बघा आता नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 वाला
इंटिजर म्हणजे -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3. सो सेट ऑफ नॅचरल नंबर इज दी सबसेट ऑफ इंटिजर. म्हणजे नॅचरल नंबर हा इंटिजरचाच एक पार्ट आहे. ओके, सो कुठला पण एक नॅचरल नंबर हा इंटिजरचा पार्ट असू शकतो. ओके, दिस इज ट्रू. बट बेसिकली ह्याला आपण ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर देऊ शकतो का नाही? तर देऊ शकतो. असं काय नाहीये की ह्याला एक एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन वगैरे लागतं. सो वी कॅन आन्सर इट इन टर्म्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. सो गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. बरं, हे सेंटेन्स ट्रू आहे का नाहीये? सॉरी, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? तर ट्रू आहे. सो ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? नेक्स्ट बघा तुम्ही, हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट. ओके, सो ह्या सेंटेन्सकडे बघून आपल्याला एक समजतंय की हे स्टेटमेंट आहे का? कारण की 6 × 24 = 25 ह्या सेंटेन्सला किंवा ह्या क्वेश्चनला आपण ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर देऊ शकतो. ओके, सो ट्रू असेल नाहीतर फॉल्स असेल तो पार्ट वेगळा आहे. बट ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर देऊ शकलो तर हे काय होईल? मग स्टेटमेंट होईल. ओके, ठीक आहे. सो बरं, आता ह्याचा आन्सर ट्रू आहे का फॉल्स आहे? तर 6 × 4 हा 24 × 25 कसा आहे? सो ह्याचा आन्सर काय आहे? ह्याचा आन्सर काय येणार आहे? फॉल्स. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे आपली? फॉल्स जरी असलं तरी त्याची ट्रूथ व्हॅल्यूच बोलतो आपण. ठीक आहे, इथं फॉल्स व्हॅल्यू नाही बोलत. सो ह्या गोष्टी समजून घ्या फक्त. सो स्टेटमेंट आहे, हे कसं गेस करणार आपण? जर आपण त्याला ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर देऊ शकतो का नाही त्यावरनं. काही पण असू दे आन्सर, ट्रू असू दे नाही तर फॉल्स असू दे, बट ते स्टेटमेंट असतात. समजा जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? एफ. सो हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा अजून. द मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ. बरं, ह्या क्वेश्चनला किंवा ह्या सेंटेन्सला ट्रू ऑर फॉल्स मध्ये यस देऊ शकतो आपण आन्सर. सो हे काय होणार? मग सगळ्यात पहिल्यांदा स्टेटमेंट होणार. आता आपण काय करणार? स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढणार. बरं, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार? स्टेटमेंट ट्रू आहे का? येस, ट्रू आहे. सो ह्याची मग ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी. ट्रूथ व्हॅल्यू विल बी टी. सो सिंपल आहे. नेक्स्ट बघा, एक्झाम्पल काय? द स्क्वेअर ऑफ एव्हरी प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. आता हा एक्झाम्पल बघितला. ठीक आहे, सो आपण एक कुठला तरी प्राईम नंबर, बरं हे स्टेटमेंट आहे का नाही ते गेस करू सगळ्यात पहिल्यांदा. तर आता ह्या सेंटेन्सला किंवा वाक्याला आपण ट्रू ऑर फॉल्स मध्ये सॅटिस्फाय करू शकतो किंवा आन्सर देऊ शकतो. तर ट्रू असू दे नाहीतर फॉल्स असू दे, दॅट इज दी डिफरंट पार्ट. बट बेसिकली ट्रू ऑर फॉल्स मध्ये आपण आन्सर देऊ शकतो. सो द गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे, बट आन्सर ट्रू आहे का फॉल्स आहे ते चेक करायचे. समजा आता बघा, द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. समजा आपण प्राईम घेतला नंबर, दॅट इज वी कॅन टेक इट ॲज अ 5. ओके, सो 5 चा जर स्क्वेअर केला आपण तर तो काय होईल? 25. सो 25 हा प्राईम नंबर नाही. ओके, 25 हा प्राईम नंबर नाही. सो बेसिकली दिस स्टेटमेंट इज रॉंग. वाय? कारण की आपण बघितलं, एक प्राईम नंबर जर घेतला, कुठला पण एक एक्सेप्शनल तुम्ही कुठला पण घ्या, मे बी तो प्राईम येईल किंवा असे कुठले तरी नंबर घ्या, ते प्राईम येणार नाही स्क्वेअर केलं. की जसं 5 एक्झाम्पल जर आपण घेतलं तर 5 चा स्क्वेअर केल्यावर तो 25 येतोय आणि 25 प्राईम नंबर नाहीये. सो आवर गिवन स्टेटमेंट इज रॉंग. सो मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? सो अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू शिकलो. सेंटेन्स कशाला म्हणतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.